अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, कसं आहात आपण? विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाठ नंबर 13 आमचा वर्ग हे आपण अभ्यासलो होतो आणि या पाठातील आपण प्रश्नोत्तरे देखील बघितली होती. आज आपण पाठ नंबर 14 पाऊस पाणी हे आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मुख्यतः किती ऋतू असतात? मुख्यतः 3 ऋतू असतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. There are 3 main seasons: summer season, rainy season and winter season. आता उन्हाळा म्हणजे समर सीझन, हिवाळा म्हणजे विंटर सीझन आणि पावसाळा म्हणजे रेनी सीझन. आता उन्हाळ्यात काय असतो? उन्हाळ्यात सर्वत्र गरम आणि उष्णतेची लाट पसरलेली असते, एकदम गरम वातावरण असतो. हिवाळ्यामध्ये एकदम थंड वातावरण असतो. आणि पावसाळ्यामध्ये काय असतो? पावसाळ्यात सर्वत्र हिरवगार असते आणि पाऊस पडत असतो. अशा प्रकारे हे 3 ऋतू असतात आणि या 3 ऋतूंचं आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. मीन्स समर सीज़न कैसा होता है? बहुत हॉट होता है. विंटर सीज़न बहुत कोल्ड होता है. और रेनी सीज़न में रेन स्टार्ट होती है, मीन्स बारिश होती है और सब तरफ ग्रीन दिखाई देता है, सब तरफ ग्रीनरी होती है. आज हम पाऊस पाणी ये पोयम पढ़ेंगे. पाऊस पाणी. आता पाऊस पाणी म्हणजे पावसाळा कधी लागतो? उन्हाळ्याच्या नंतर. उन्हाळा जसं संपायला येतो त्यानंतर कोणत्या ऋतूची सुरुवात होते? पावसाळा. म्हणजे कोणता ऋतू स्टार्ट होते? पावसाळा. आफ्टर समर सीझन विच सीझन का? रेनी सीझन. चला तर मग या पाऊस पाणी या कवितेचं आपण वाचन करूया आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर या कवितेचं वाचन करायचं आहे. पाऊस पाणी ऐकावं म्हणा. टप टप थेंबांनी तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले. धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले. हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी. एकदा पुन्हा आपण या कवितेचं वाचन करूया आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर म्हणायचं आहे. आपको भी मेरे साथ इसे पढ़ना है. ऐकावं म्हणा. टप टप थेंबांनी तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले. धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले. हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी. आता आपण या कवितेतील ओळींचे अर्थ जाणून घेऊया. टप टप थेंबांनी तळे साचले. आता टप टप म्हणजे काय आहे? आवाज आहे. ही काय? एक साऊंड आहे. टप टप. आणि हे साऊंड कशाचा येतो? पाण्याचा. म्हणजे हे आवाज कशाचा आहे? पाण्याचा. टप टप ऐकलंय तुम्ही? म्हणजे जेव्हा पाणी पडतो तो कसा आवाज येतो? टप टप. टप टप थेंबांनी तळे साचले. आता थेंब म्हणजे ड्रॉप, मीन्स पानी की बूंदे. तड़े साचले. आता तड़े. आता ये बघा चित्र, तड़े मीन्स पॉन्ड. देखो यहाँ पे पॉन्ड का पिक्चर दिखाई दे रहा है. ये क्या है? पॉन्ड. और इसमें क्या है? पानी है. मीन्स याच्यात काय आहे? पानी. साचले. देखो यहाँ पूरा फील है. साचले मीन्स फील. ये जो पॉन्ड है ये किससे फील है? वाटर से फील है. और यहाँ देखो बूंदे दिख रही है. ये क्या है? थेंब. ड्रॉप मीन्स थेंब. आता या थेंबांमुळे काय साचलेलं आहे? तडा साचला आहे. म्हणजे टप टप थेंबांनी तड़े साचले. और ये जो बारिश की बूंद है, इन बूंदों से क्या भर गया है? धरण पॉन्ड जो है वो फील हो गया है पूरा पानी से पूरा जो पॉन्ड है वो फील है. म्हणजे टप टप थेंबांनी हे तडे साचले आहे. बघा चित्रात दिसत आहे तुम्हाला? हे काय आहे? पॉन्ड मीन्स तळे. आणि हे थेंब म्हणजे ड्रॉप. आणि टप टप हे आवाज आहे पाण्याचा. म्हणजे जे पाण्याचे जे थेंब आहे त्याचे खाली पडत आहे तर कसा आवाज येतो? टप टप. सो टप टप थेंबांनी तळे साचले. धो धो पावसाने धरण भरले. आता बघा चित्र कशाचं आहे? धरण. तुम्ही बघितलं आहे धरण? आपल्या अकोल्यात कुठं आहे धरण? महान येथे आहे. काटेपूर्णाचं धरण ऐकलं आहे तुम्ही कधी नाव? काटेपूर्णाचं धरण
हे महानेते आहे, बार्शी टाकलीकडे. आता ही धरण आहे आणि हे कशाने भरलेलं आहे? पावसाने. धो धो पावसाने धरण भरले. म्हणजे पावसाचे पाणी हे कुठे पडले? धरणात पडले. आणि म्हणजे कसं पाणी एकदम जोरदार जेव्हा पाऊस येतो ते पाणी कुठे पडलेलं आहे? धरणात. आणि ह्या पावसामुळे जे धरणाचा जो हे आहे तो काय भरलेला है. मीन्स देखो ये जो बहुत ज़ोरदार जब बारिश हुई थी, ये बारिश की वजह से ये जो डैम है, धरन बोले तो डैम, जो डैम है वो भर गया है. देखो यहाँ पानी कितने ज़ोरों से बह रहा है. ये जो डैम है, ये डैम का जो पानी है वो बहुत भर गया है. और अपने यहाँ पे आपने देखे होंगे महान में काटे पुण्य का जो धरण है, देखा है आपने किसी ने? सो धो धो पावसाने धरण भरले. धरणाची पाणी शेतात खेळे. आता हे धरण आताच बघितलं ना आपण धरण. आता या धरणाचं पाणी कुठे खेळत आहे? शेतात. शेत, आता शेत म्हणजे फार्म. ये जो धरण, धरण बोले तो डैम और शेत मीन्स फार्म. अब पानी बोले तो वाटर. तो अब जो ये डैम, डैम से जो वाटर आता है वो वाटर कहाँ जा रहा है? फार्म में, मीन्स शेत में जा रहा है, शेतात चालला है. और वहाँ पे वो खेल रहा है. मीन्स खेल रहा है बोले तो देखो यहाँ पे ऐसे बीच बीच में से जा रहा है ना. सो ये यहाँ पे देखो, यहाँ पूरे पीक जो है वो लगे हुए हैं. और ये यहाँ से क्रॉप मतलब ये की हुई है फार्म के अंदर. और यहाँ से ये जो वाटर है बीच में से जा रहा है. धरणाची पाणी हे शेतात खेळी. आता जे धरणाचं जो पाणी आहे तो कुठं खेळत आहे? शेतात खेळत आहे. आताच आपण बघितले की धरण म्हणजे डॅम, आणि ह्या धरणाचं पाणी या शेतात खेळत आहे. बघा चित्रात दिसत आहे हे धरणाचं पाणी आहे आणि पाणी हे कुठं खेळत आहे? शेतात खेळत आहे. देखो यहाँ ये धरण, धरण मीन्स डैम है. और ये जो डैम का जो वाटर है वो कहाँ पे खेल रहा है? मीन्स कहाँ जा रहा है? फार्म में. देखो ये क्या है? फार्म. शेत मीन्स फार्म. यहाँ पे जा रहा है. धरणाचे पाणी शेतात खेळे. धान्याची कणीस वाऱ्यावर डोले. बघा धान्याची कणीस. बघा आता हे काय आहे? धान्याची कणीस. हे बघा हे दिसत आहे तुम्हाला? हे काय आहे? कॉर्न. हे कणीस आहे. आता वाऱ्यावर डुले मीन्स वारा बोले तो विंड, और डुले बोले तो मूवमेंट हो रहा है, उसमें इधर उधर हिल रहे हैं. ये हवा की वजह से ये सब ये जो है वो हिल रहे, इधर उधर डुल रहे हैं. सो धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले. हिरवी धरती आनंदाने डोले. पहा आता इथे सर्वत्र काय आहे? हिरवं हिरवं दिसत आहे. आणि हे हिरवी धरती कशाने डोलत आहे? आनंदाने डोलत आहे. जेव्हा पावसाळा येतो आणि सर्वत्र शेतात पीक येतात तेव्हा पूर्ण शेत कसे दिसतात? हिरवगार दिसतात. आणि जी धरती आहे ती कशाने डोलते? आनंदाने. म्हणजे ती धरती कशी असते? आनंदी असते. आणि शेतकऱ्याला पण खूप आनंद होतो. देखो ये जो फार्म है, ये फार्म में सब तरफ क्या है? ग्रीनरी है. और ये ग्रीनरी क्यों है? क्योंकि जो क्रॉप है वो क्रॉप आ गए. और वो किस वजह से आए हैं? पानी. बारिश का जब पानी आया तो उस वजह से सब जगह पे हरागार हो गया है. हिरवा हिरवा परिसर है सर्वत्र. और वो जो धरती है वो बहुत खुश हो गई, आनंदाने डोलत आहे. और जो शेतकरी है उसे भी बहुत खुशी मिल रही है कि अरे अब बारिश आ गया है और मेरे जो क्रॉप्स है वो अच्छे से अब बड़े होंगे. तो हिरवी धरती आनंदाने डोले. पावसाने दिले सर्वांना पाणी. आता पावसामुळे सर्वांना पाणी मिळतं. पावसाने दिले सर्वांना पाणी. माहिती ना तुम्हाला सर्वांना आपल्याला पाणी कुठून मिळतं? पावसाळ्यामुळे. आता शेतात पाणी कुठून येतं? पावसाळ्यामुळे. धरणात पाणी कुठे होते? पावसामुळे. म्हणजे सर्वत्र पाणी कुठून येतं? पावसामुळे. तो पावसाने दिले सर्वांना पानी. मीन्स हम सबको पानी कहाँ से मिलता है? रेन वाटर से. जब रेनी सीज़न आता है, जब बारिश होती है तो हमें पानी मिलता है. सो डैम को, पॉन्ड्स को, बर्ड्स को, फार्म को और हमें हर सभी को यहाँ से पानी मिलता है बारिश की वजह से. मीन्स पावसाने दिले सर्वांना पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी. आता हे कोण आहे? शेतकरी. शेतकरी मीन्स फार्मर. और वो किसकी गाणे गाता है? पावसाची मीन्स बारिश की. रेनी सीजन का वो सॉन्ग, गाना म्हणजे सॉन्ग को वो सिंग करता है. आता तुम्ही ऐकलं असेल ना, ये रे ये रे पावसा. असे खूप सारे गाणे आहेत पावसाचे. ये रे पावसा तुला देतो पैसा. हे पण पावसाचा एक गाणं आहे. तशा प्रकारे असं शेतकरी पावसाचे गाणे म्हणतो. शेतकरी गातो पावसाची गाणी. आता आपण एकदा पुन्हा या कवितेचं वाचन करूया आणि तुम्हाला पण घरी या कवितेचं वाचन करायचं आहे. पाऊस पाणी ऐकावं म्हणा. टप टप थेंबांनी तळे साचले
धो धो पावसाने धरण भरले, धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुलले, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी. आता तुम्हाला पण घरी या कवितेचं वाचन करायचं आहे. आजचा गृहपाठ आहे तुमचा तो. टुडेज होमवर्क, यू हॅव टू रीड दिस पोएम ॲट युअर होम. ओके, अल्लाह हाफिज.